महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या समस्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा। धुळे शहरातील सुरत बायपास लगतच्या हद्दवाढ भागातील प्रभाग क्रमांक 8 मधील कल्याणी नगर व दत्त दिगंबर सोसायटी परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। रखडलेले रस्त्याचे काम, ओपन स्पेसला वॉल कंपाऊंड, गटेरीची अपुरी व्यवस्था आणि पावसाळ्यात साचणारे पाणी या प्रश्नांबाबत यापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या काही दिवसापासून झालेल्या पावसामुळे संपूर्ण कॉलनी परिसरात पाणी साचले असून चिखल, दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे। स्थानिक नगरसेवक आणि महापालिका प्रशासन या परिसरातील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। माझं नाव संगीता आहेरराव। मी जवळजवळ या कॉलनीमध्ये 10-15 वर्षापासून राहतोय आणि इथं रस्ते गटारी अर्धे झालेले नाहीये। इथं सांडपाण्याचं एवढं पाणी साचते, त्याचं दुर्गंधी येते। आम्ही बाहेर बसू शकत नाही, लहान मुलं आहेत, साथीचे आजार पसरतात। तर आम्ही नगरसेवकांकडे जाऊन आलो, त्यांनाही निवेदन दिलं। तर आमचे हे जे काय पाण्याचा इथं जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा हीच आमची सगळी कॉलनीवाल्यांची विनंती आहे। आणि हा एक रोड राहून गेलेला आमचा करायचा, कधीपासून मंजूर झालाय पण तो होत नाहीये। तर तेवढी त्याच्याकडे लक्ष द्यावं ही विनंती। तातडीनं रस्ते, गटारी, वॉल कंपाऊंड आणि पाणी निचणाऱ्या कामांना सुरुवात न झाल्यास महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोहर जाधव यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांनी दिला आहे। दत्त दिगंबर सोसायटी, कल्याणी नगर परिसर, मंदळे शिवार, वाडी हद्द 11 गावामधील हे आमचे कॉलनी परिसर। इथे कॉलनीमध्ये SRP, पोलीस, मिश्र वस्ती आणि हा रोड मंजूर झालेला रोड झालेला नाही आहे। इथं सांडपाण्याचा निस्तारा झालेला नाही आहे। सर्व नोकरदार वर्ग असल्या कारणाने ड्युटीला निघून जातात, फक्त महिला मंडळी इथं हजर असतात आणि निस्तारा होत नाही। लक्षण पाटील, स्वच्छता निरीक्षक हे येतात, पाहून घेतात। तुम्ही यांना सांगा, तुम्ही त्यांना सांगा। 2-3 लोक घेऊन येतात, हे झाडं उपटून घेतात, गवत उपटून फेकून देतात। मुळापासून काहीच होत नाही। आम्हाला हा डासांचा आणि फार मोठा समस्याला आम्ही तोंड देतोय। इथं पक्षी येतात, देवदार करतात, ते करतात। आम्हाला झोप लागत नाही, मच्छरांमुळे डास इतके झालेले। तर आम्हाला, मी स्वतः ॲडमिट झालेलो होतो। हे डेंगू आणि अनेक समस्या इथं उद्भवण्याचा हे। तर इकडं महानगरपालिका यांनी लक्ष घालावे, आयुक्त साहेबांनी लक्ष घालावे। आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे, याच्यावर काही अजून तोडगा निघत नाही आहे आणि तोडगा निघत नसेल तर आम्ही पुढील महानगरपालिकेच्या गेटवर आंदोलन करणार, हीच आमची हे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।